हॅलो आणि वेलकम बॅक टू मंथन आय एस. दिस इज शिवप्रसाद. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक PYQ सिरीज स्टार्ट केली होती, ज्यामध्ये मॉडर्न इंडियावरती आयोगाने 2013 ते 25 दरम्यान जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण 6 टॉपिक्स मध्ये डिवाइड केले होते. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल मुवमेंट हा एक टॉपिक कव्हर केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक सुधारक, धार्मिक सुधारक व त्याचबरोबर त्यांच्याशी निगडीत वृत्तपत्रे आणि साहित्य हे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. मी परत एकदा सांगू इच्छितो की हे जे डिव्हिजन आहे ते ऍब्सोल्यूट नाही आहे. ठीक आहे. एक जनरल डिव्हिजन आहे. 118 ते 120 क्वेश्चन्स मागच्या 10+ इयर्स मध्ये आयोगाने आधुनिक भारतावरती विचारलेले आहेत. ते क्वेश्चन्स आपण 6 अशा टॉपिक्स मध्ये डिवाइड केले जे की हाय यील्डिंग असू शकतात. ठीक आहे. तर या सिरीजचा आपला नेमका उद्देश काय आहे, तर नेमका आयोगाने कशा प्रकारचे क्वेश्चन्स या टॉपिक्स वरती विचारलेले आहेत, त्या क्वेश्चन्सचा पॅटर्न नेमका कशा प्रकारे झालेला आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये नेमके कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आयोगाकडून अपेक्षित आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या सिरीज मधून करावयाचा आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. तर आज आपण रिफॉर्मर्स म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारक, त्यांच्याशी निगडीत वृत्तपत्रे आणि त्याचबरोबर त्यांच्याशी निगडीत असलेलं साहित्य या टॉपिक्स वरती मागच्या 10 वर्षांमध्ये आयोगाने जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, या सर्व क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. 13 आणि 14 मध्ये आयोगाने या टॉपिक वरती क्वेश्चन्स नाही विचारलाय. सो जो फर्स्ट डिरेक्ट क्वेश्चन आलेला 2015 मध्ये आलेला आहे, तो क्वेश्चन काय म्हणतो, 1926 साली मुंबई कायदे मंडळात डॅश यांनी असे विधेयक मांडले की ग्रामजोशीला संस्कार करण्यास बोलावले नसल्यास त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही. तर ग्रामजोशी म्हणजे हा पूर्ण गावाचा जोशी आहे. गावामध्ये जो काही धार्मिक समारंभ असेल किंवा विधी असेल तो करण्याचा अधिकार त्या ग्रामजोशाला देण्यात आला होता. आणि त्याचबरोबर त्या बदल्यात तर दक्षिणा स्वइच्छेने देण्याची पद्धत होती. पण कालांतराने काय झालं, ही दक्षिणा देण्याचा मान किंवा ही एक परंपरा बनलीचा एक पगडा रचला गेला. त्यामुळे ग्रामजोशाने संस्कार करो न करो त्याला दक्षिणा द्यावीच लागते, ही एक परंपरा लागू झाली होती. क्लॅरिटी आहे. म्हणजे भले त्यानं काम करो न करो तर त्याला पैसे मिळणार किंवा त्याला दक्षिणा मिळणारच. तर त्या ग्रामजोशाला जर त्याने संस्कार केले नसतील किंवा ते करण्यास त्याला बोलवले नसेल तर दक्षिणा देण्यात येऊ नये किंवा दक्षिणा मागण्याचा अधिकार नसावा, हे विधेयक कायदे मंडळामध्ये मांडलेलं होतं. ठीक आहे. अतिशय इन डिटेल मध्ये जाऊन हा क्वेश्चन विचारलेला आहे. कुठल्याही साधारण किंवा नॉर्मल बुक मधून हे कव्हर होत नाही. त्या क्वेश्चनचा आन्सर आहे राव बहादूर C.K. बोले, की ज्यांनाच सीताराम केशव बोले हे देखील त्यांचं दुसरं नाव आहे. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकर्मचारी होते. यांचा जन्म 1869 मध्ये झाला होता. तर फक्त ग्रामजोशा या विधेयकावरच नाही तर त्यांनी गिरणी कामगार यांची परिस्थिती सुधारण्यासाठी देखील प्रयत्न केले होते. त्याचबरोबर ज्या महिला कामगार असतील त्यांना मॅटर्निटी बेनिफिट्स मिळावेत यासाठी देखील त्यांचं योगदान आहे. आणि त्याचबरोबर जे मुलींचं विवाहाचं वय आहे ते 12 वरून 16 करण्यात देखील त्यांचं महत्वाचं योगदान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर या काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन वरती 2026 मध्ये किंवा येणाऱ्या प्रिलिम्स मध्ये आयोग प्रश्न विचारू शकतं. एवढंच नाही तर 1925 मध्ये त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलं होतं, ज्याचं नाव होतं नवयुग. हे लक्षात ठेवा. यावरती आयोग क्वेश्चन विचारू शकतं. आणि त्याचबरोबर बोल्यांवरती सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. तर यावरती सुद्धा आयोग येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतं. खालीलपैकी कोणावरती शोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर त्यांनी 1923 मध्ये एक असं बिल मांडलं होतं की ज्यामध्ये जे अस्पृश्य असतील त्यांना सार्वजनिक विहिरी,
त्याचबरोबर धर्मशाळा जर या सरकारी खर्चातून चालवल्या जात असतील तर त्या वापरण्याची किंवा त्यांचा उपयोग घेण्याची परवानगी देण्यात यावी. तर या बिलला पुढे जाऊन बोले विधेयक देखील म्हटलं जात. क्लॅरिटी आहे. हे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. या गोष्टीवर सुद्धा आयोग 2026 मध्ये क्वेश्चन विचारू शकतं. त्याचबरोबर 1922 मध्ये त्यांनी अँटी खोती बिल देखील कायदेमंडळामध्ये मांडलं होतं. खोती म्हणजे काय? टॅक्स वसूल करण्याचा अधिकार ब्राह्मणांना दिला जात होता, त्याला खोती म्हणतात. खोती पद्धत होती पहिले महाराष्ट्रामध्ये. क्लॅरिटी आहे. तर ती खोती पद्धत रद्द करण्यासाठी किंवा अँटी खोती बिल हे देखील त्यांनी 1922 मध्ये विधिमंडळामध्ये मांडलं होतं. या बिलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना सपोर्ट केला होता. हे देखील लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे. तर एकंदरीत त्यांचं जे कार्य आहे ते अस्पृश्य किंवा समाजामधील असे घटक ज्यांच्यावरती वारंवार अन्याय आहे किंवा त्यांना समाजामध्ये त्यांचा हक्क मारला जातो त्यांच्या वृद्धीसाठी किंवा त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचं कार्य आहे. ठीक आहे. पण कुठे ना कुठे त्यांच्या या कार्याच्या विपरीत जाऊन त्यांनी 1938 मध्ये 1938 मध्ये त्यांनी हिंदू महासभा जॉईन केली. हे देखील फार महत्वाची घटना आहे. ठीक आहे. त्यानंतर 1938 पासून ते 1947 पर्यंत महाराष्ट्र प्रांतिक हिंदू महासभेचे ते चेअरमन राहिले. क्लॅरिटी आहे. म्हणजे संपूर्ण आयुष्य त्यांनी कार्य असं केलं की जे की बेसिकली हिंदू रूढी आणि परंपरेच्या विरोधामध्ये होतं. ठीक आहे. पण पुढे जाऊन त्यांनी हिंदू महासभा जॉईन केली. नुसती जॉईनच नाही केली तर त्याचबरोबर ते महाराष्ट्र प्रांतिक हिंदू महासभेचे 1938 ते 1947 पर्यंत चेअरमन देखील राहिलेले आहेत. या क्वेश्चनचा आन्सर काय? तर राव बहादूर सी.के. बोले, ज्यांचं दुसरं नाव म्हणजे काय सीताराम केशव बोले, आणि त्यांना बाळासाहेब बोले म्हणून देखील लोक संबोधत होते. क्लॅरिटी आहे. समजते. आता हाच क्वेश्चन व्यक्ती विशेष मध्ये सुद्धा जाऊ शकतो. क्लॅरिटी आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं की जे मॉडर्न इंडियावरती मागच्या 10 वर्षांमध्ये आयोगाने जे काही क्वेश्चन्स विचारले त्याचं ऍब्सोल्यूट डिव्हिजन करणं फार अवघड आहे. ठीक आहे. कुठं ना कुठं आयोग अतिशय जास्त डिटेलमध्ये जातं आणि अतिशय जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन्स बाहेर काढतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं की अंडरलाईन काय होतं की एखाद्या व्यक्तीने केलेलं कार्य अंडरलाईन होतं. ठीक आहे. समजते. त्यामुळे हाच क्वेश्चन व्यक्ती विशेष या टॉपिक मध्ये सुद्धा आपण डिवाइड करू शकतो. सो आय होप या क्वेश्चनचा आन्सर समजला असेल आणि त्याचबरोबर येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये आयोग कुठल्या बाबींवरती क्वेश्चन विचारू शकते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? एक कीवर्ड आहे बघा. याच्यावर तुमचा आन्सर असणार आहे. स्त्रियांसाठी. क्लॅरिटी आहे. तर आर्य महिला समाजाची स्थापना 1 मे 1882 रोजी तेव्हा झाली होती. 1 मे 1882 पुणे. कोणी केली? पंडिता रमाबाई. क्लॅरिटी आहे. भारत महिला परिषदेची स्थापना 1925 रोजी 1925. याच्यामध्ये कोणाचं योगदान आहे? तर लेडी दोराबजी टाटा, लेडी चिमाबाई आणि त्याचबरोबर रमाबाई रानडे यांचं महत्वाचं योगदान राहिलेलं आहे ही संघटना स्थापन करण्यासाठी. या संघटनेचा आंतरराष्ट्रीय महिला असोसिएशन ची देखील संदर्भ येतो.
नेक्स्ट कुठली आहे? द मुस्लिम विमेन्स असोसिएशन, ही 1983 मध्ये स्थापन करण्यात आली होती. 1983 मध्ये. काय काम होतं? तर मुस्लिम महिलांचं समाजातील महत्व किंवा स्थान वाढवणे, मुस्लिम महिलांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे, त्यांचा दर्जा सुधारणे, या सगळ्या गोष्टी या संघटनेमार्फत केल्या जात होत्या. भारत स्त्री महामंडळ हे 1910 साली अहमदाबाद, सरला देवी यांनी स्थापन केलं होतं. या संघटनेचं काम काय? सेम काम आहे. तर काय? महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, विधवांचा पुनर्विवाह करणे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे महिलांचं कुठं ना कुठं समाजामध्ये जे स्थान आहे किंवा जी प्रतिमा आहे ती उंचावण्यासाठी या सगळ्या संघटना काम करत होत्या. एकंदरीत या सगळ्या गोष्टी, सगळी माहिती पाहता क्वेश्चन काय म्हणतो, तर कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? जर आपण इयर वाईज गेलं तर 1882 मध्ये पहिल्यांदा आर्य महिला समाजाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, ही स्थापन देखील स्त्रियांनीच केली होती. यामधल्या प्रमुख कार्यकर्त्या सुद्धा स्त्रियाच होत्या. ठीक आहे, पण जर आपण इन डिटेल जाऊन बघितलं तर ही आर्य महिला समाज संघटना जी आहे ही आर्य समाजाचंच एक एक्सटेन्शन आहे. किंवा पंडिता रमाबाई महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये येण्याच्या आधीच आर्य समाजांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक महिला समाज स्थापन करण्याची कुजबूज चालू होती. क्लॅरिटी आहे? ठीक आहे, आणि त्याचबरोबर हा जो समाज आहे ह्या आर्य समाजाचं एक्सटेन्शन असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो का की स्त्रियांसाठी चालवली जात होती? अजिबात नाही. म्हणजे फंडिंग कुठनं येते? आर्य समाजाकडनं येते. क्लॅरिटी आहे? भारत महिला परिषद जी आहे ती आंतरराष्ट्रीय महिला परिषदेची जोडल्या गेली होती, त्यामुळे हिला देखील फंडिंग कुठनं येते? इंटरनॅशनल करून येते. द मुस्लिम विमेन्स असोसिएशन जरी असली तर ती 1983 मध्ये आहे. प्रथम देखील हा आपला कीवर्ड आहे. सो लास्ट ऑप्शन काय म्हणतोय? भारत स्त्री महामंडळ 1910 मध्ये अहमदाबाद सरला देवी यांनी स्थापन केली होती. तर ही एक अशी संघटना होती की जी स्त्रियांनी स्थापन केली आणि स्त्रिया चालवत. असं म्हणू शकतो की भारतातली पहिली संघटना की जी स्त्रियांसाठी स्थापन केली आणि स्त्रियांद्वारेच चालवली जात होती. सो व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. क्लॅरिटी आहे? सो लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. 2 कोरड्या रोट्या, 1 पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल 10 वर्ष सक्त मजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादक पदाची जाहिरात दिली होती? क्लॅरिटी आहे? तर अशी जाहिरात कुठलं वृत्तपत्र देईल की जे की सरकार विरुद्ध भाष्य करते? क्लॅरिटी आहे? कुठे ना कुठे त्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आपण सरकार विरुद्ध काही लेख छापले किंवा भाष्य केलं, ऑब्विसली काय होतंय? तुमच्यावरती देशद्रोहाचा खटला चालवतील, तुम्हाला तुरुंगात टाकतील. ठीक आहे, त्यामुळे कुठं ना कुठं सरकारवरती टीका करण्याच्या हिशोबाने ही जाहिरात दिलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कुठं ना कुठं संपादकांच्या मनामध्ये सरकार विरुद्ध लिहिताना एक मनामध्ये भीती होती की बाबा आपल्याला अटक तर होणार नाही. ठीक आहे, तर त्या भीतीवरती टोमणा मारण्यासाठी हे जे आहे जाहिरात दिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही जी जाहिरात आहे ती स्वराज्य नावाच्या वृत्तपत्रामध्ये दिली गेली होती. सो ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर. क्लॅरिटी आहे? हरी सर्वोत्तम राव हे या वृत्तपत्राचे संपादक होते. क्लॅरिटी आहे? तिरुनेलवेलीमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता.
त्या गोळीबारावरती भाष्य करताना त्यांनी सरकारवरती विपरीत बुद्धी म्हणून टीका केली होती. हा क्वेश्चन येऊ शकतो. कुठल्या वृत्तपत्राने सरकार विरुद्ध विपरीत बुद्धी या भाषेमध्ये टीका केली होती? ठीक आहे, त्या अशी टीका केल्यामुळे त्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला चालवला होता आणि त्यासाठी त्यांना 3 वर्ष शिक्षा देखील भोगावी लागली होती. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त हरिहर सर्वत्र राम बद्दल काही गोष्टी ज्या आपल्याला 2026 मध्ये विचारू शकते त्या म्हणजे कुठल्या? त्यांचं साहित्य, त्यांनी श्रीरामचरित्र, अब्राहम लिंकन चरित्र आणि त्याचबरोबर वीस मित्र राजकवी यासारखी पुस्तके लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज स्वराज्य. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टुवर्ड नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले? फार सोपा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, याच्यामध्ये जास्त काही पाहण्याची गरज नाही आहे. कोणत्या कवीने केले? ऑप्शन नंबर 2 अण्णाभाऊ साठे यांनी केलेला आहे. ठीक आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान, ठीक आहे, मुंबईसह महाराष्ट्र वेगळा व्हावा संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान विधान करताना अण्णाभाऊ साठेने मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना हे विधान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी वृत्तपत्र आहेत आणि ते नेमके कुठून स्टार्ट झालेत किंवा कुठल्या एरियामध्ये ते पाहायला भेटतात ते जोड्या लावायचे आहेत. ओके, येस. व्हॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हे जे वृत्तपत्र आहे ते एम.एन. रॉय, ठीक आहे, यांनी 1922 मध्ये बर्लिन त्यातून स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे सगळे जे आहेत हे कम्युनिस्ट किंवा सोशलिस्ट, कम्युनिस्टचा एक वेगळा फॉर्म आहे, विचारांचा प्रभाव असलेली वृत्तपत्रे आहे. क्लॅरिटी आहे? तर धूमकेतू हे कोलकात्यामधला आहे, ऑब्विसली अगेन सोशलिस्ट आयडियोलॉजी. नवयुग गुंटूर आणि न्यू सोशलिस्ट हे मुंबई मधलं. सो ऑप्शन नंबर 1 इज युअर करेक्ट आन्सर. क्लॅरिटी आहे? ही सगळी सोशलिस्ट न्यूजपेपर्स आहेत. ठीक आहे. आयोग अशा प्रकारचा क्वेश्चन विचारू शकतो की खालीलपैकी कुठल्या वृत्तपत्रांवरती कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्यामुळे यांच्याबद्दलचं हे देखील एक माहिती लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन 2018 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा. आता याच क्वेश्चनचं आपण डिव्हिजन व्यक्ती विशेष मध्ये सुद्धा करू शकतो. आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण कीवर्ड्सकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. बऱ्याचदा असं होतं की कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा घटना आपल्याला माहिती नसतात, पण अशा काही घटना असतात ज्या की खूप जास्त फेमस असतात, म्हणजे सगळ्यांनाच माहिती असतात. तर अशा घटना शोधण्याचा किंवा असे कीवर्ड शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जेव्हा आपण अशा क्वेश्चन्सला किंवा अशा प्रश्नांना आपण सामोरे जात असू तेव्हा. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट काय म्हणते? त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा निषेध करणाऱ्या कबीरांच्या शिकवणीवरती विश्वास होता. ठीक आहे. म्हणजे काय की बाबा जाती व्यवस्था आम्हाला मान्य नाही अशा विचाराचं कुटुंब असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट, त्यांचे वडील सैन्यात होते आणि ते सुभेदार मेजर म्हणून सेवेतून निवृत्त झाले होते.
पुढील स्टेटमेंट काय म्हणते, त्यांच्या शाळेत शिपाईबाई त्यांचे दप्तर उचलत असे. नेक्स्ट, ते अस्पृश्य असल्यामुळे, आता हे कीवर्ड आहे. ठीक आहे, जे काय आपले नेते असतील किंवा समाजसुधारक असतील त्यातले फार कमी जे आहे ते अस्पृश्य आहे. ठीक आहे, त्यामुळे अस्पृश्य जे आहे ते आपलं कीवर्ड आहे. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा समाजसुधारक आहेत, पण ते अस्पृश्य नाहीये. ठीक आहे, आणि त्यांच्या कुटुंबाच्या विचारावरती कबीरांच्या शिकवणीचा प्रभाव आहे, हे काही आपल्याला स्टेटमेंट रॉंग होत. नेक्स्ट, श्री जावळकरांबद्दल सुद्धा तेच मत आहे. करेक्ट आन्सर काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुठले कुठले कीवर्ड्स आहेत, अस्पृश्य आणि कबीरांच्या शिकवणीवरती विश्वास. क्लॅरिटी आहे. तेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करत असू ना, तेव्हा आपण या कीवर्ड्स वरती फोकस केलं पाहिजे. ठीक आहे, आणि या कीवर्ड्स वरूनच आपण आन्सरकडे जास्त लवकर आपण पोहोचू शकतो. ओके, सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक्स्ट्रा माहिती जी 26 मध्ये विचारू शकते एखाद्याची गरज नाहीये, कारण की ऑब्व्हियस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय जास्त महत्वाचे समाजसुधारक आहेत, त्यामुळे तुम्हाला ते डिटेलमध्ये करणं भागच आहे. क्लॅरिटी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केलेलं आहे. अगेन सेम टाइप ऑफ क्वेश्चन आहे. कीवर्ड्स फाइंड करायचे आपल्याला. त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अनेक धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षांसाठी इंग्लंडला गेले होते. धर्मांचा तुलनात्मक अभ्यास. आम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते. धर्म परिषद. सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करत. तर हे 3 कीवर्ड्स आहेत. ठीक आहे, तर सुबोध पत्रिकेसाठी लेखन कोण करत असत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला, पण धर्म परिवर्तन करण्यासाठी केला. ठीक आहे, जेव्हा त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल तरी हिंदू म्हणून मरण्याची माझी इच्छा नाहीये, आणि त्यांना धर्मांतर करण्यासाठी त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला होता. ठीक आहे, पण सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन तर करत नसत, आणि त्यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कुठली धर्म परिषद अटेंड केलेली ते वाटत नाही आपल्याला. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट काय, विठ्ठल रामजी शिंदे. सो ऑब्व्हियसली येस, हे 3ही कीवर्ड्स यांना मॅच व्हायला लागलेले आहेत. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. क्लॅरिटी आहे. सो जास्त काही लोड घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, अशा क्वेश्चन्सच्या वेळेस आपण काय करायचं की नेमके कीवर्ड्स आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करायचा. क्लॅरिटी आहे. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या जुळवा. एका साईडला काय दिलेलं आहे, साहित्यकार, दुसऱ्या साईडला त्यांचं कार्य दिलेलं आहे. क्लॅरिटी आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याकडे ऑप्शन मध्ये अ, ब, क, ड. सो पंडित रामकुमार विद्यारत्न यांनी काय लिहिलेलं आहे, कुली कहाणी लिहिलेला आहे. कृष्णकुमार मित्र हे संजीवनी या बंगाली वृत्तपत्राचे संपादक होते. पंडित शिवनाथ शास्त्री हे ब्रह्मो मिशनरी होते, आणि द्वारकानाथ गांगुली ऑब्व्हियसली बंगाली या वृत्तपत्रासाठी इंग्रजी लेख लिहित. सो कुठल्या कुठं मॅच होते, अ चं 4 असलं पाहिजे, ब चं 3 असलं पाहिजे. 4 3, येस, ऑप्शन नंबर 1. क्लॅरिटी आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड इन्फॉर्मेशन वरती क्वेश्चन आहे. तुम्हाला माहित असेल, यू कॅन सॉल्व्ह. इफ यू डोंट, यू कॅनॉट डू एनिथिंग. नेक्स्ट क्वेश्चन. 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलवून त्यांना स्त्रियांचे केस कापण्यापासून परावृत्त कोणी केले. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड असा क्वेश्चन आहे, अतिशय महत्वाची घटना आहे, आणि प्रमुख समाज सुधारकाचं यामध्ये योगदान असलेलं आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, त्यामुळे यासाठी सुद्धा कुठे जास्त ब्रेन स्टॉर्मिंग किंवा विचार करायची गरज नाही. स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे महात्मा ज्योतिबा फुले. पर्याय क्रमांक 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तींचे समर्थन होते. आता जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की नेमकं हिंदू कोड बिल काय आहे. क्लॅरिटी आहे. तर हिंदू कोड बिल काय आहे, तर या बिलानुसार ठीक आहे, ज्या हिंदू धर्मातील स्त्रिया असतील त्यांना संपत्तीचा अधिकार देण्यात आला होता.
त्याचबरोबर त्यांना आपल्या पतीसोबत डिवोर्स घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. ठीक आहे. कुठं ना कुठं स्त्रियांच्या राजकीय आणि सामाजिक अधिकार अधिक जास्त सक्षम करण्यासाठी मांडलेलं हे हिंदू कोड बिल असताना आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे. आणि याच बिलाला कुठे ना कुठे पाठिंबा न मिळाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देखील दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. 17 सप्टेंबर 1951 रोजी हे डिस्कशन साठी कायदे मंडळात ठेवण्यात आलं होतं लोकसभेमध्ये, पण त्याला मान्यता मिळाली नाही म्हणून 1952 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर पोटगी जी मिळते डिवोर्स नंतर, समजा नवऱ्याने जर बायकोला डिवोर्स दिला असेल तर नवऱ्याकडून आपला निर्वाहन करण्यासाठी जे पैसे दिले जातात त्याला आपण पोटगी असं म्हणतो. क्लॅरिटी आहे. तर ही पोटगी देण्याचा सुद्धा कन्सेप्ट येस टेक्निकल ग्लिच येतोय त्यामुळे वारंवार माझ्यामध्ये ब्लर होतोय. सो येस, तर स्त्रियांना राजकीय व सामाजिक त्याचबरोबर आपण आर्थिक सुद्धा लावू शकतो. स्त्रियांचे राजकीय सामाजिक व आर्थिक अधिकार सक्षम करण्याच्या दृष्टीने हे बिल फार महत्वाचं होतं. क्लॅरिटी आहे. 1948 मध्ये या बिलाचा बाबासाहेबांनी ड्राफ्ट तयार केला होता. क्लॅरिटी आहे. तर या बिलाला सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरूने खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला होता. क्लॅरिटी आहे. पण कुठे ना कुठे जेव्हा हे बिल मांडण्यात आलं होतं संसदेमध्ये, जेव्हा त्याला विरोध केला तेव्हा कुठे ना कुठे त्यांनी आपल्या भूमिकेतून काढता पाय घेतलेला आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. तर हिंदू कोड बिल हे जे बिल आहे ते स्त्रियांसाठी आता समजते. त्यामुळे जर ऑप्शन मध्ये स्त्री असेल किंवा स्टेटमेंट मध्ये स्त्री असेल तर ती स्त्री 100% आपल्याला पाठिंबा देणार, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ठीक आहे. सुचेता कृपलानी 100% देणार. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मात्र या बिलाला विरोध केला होता. ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं होतं कुठं ना कुठं धार्मिक भावना किंवा धार्मिक गोष्टींमध्ये आपण जास्त हस्तक्षेप केला नाही पाहिजे किंवा सामाजिक गोष्टींमध्ये आपण जास्त हस्तक्षेप नाही केला पाहिजे किंवा लोकांचा अँगर जी ॲगनी जी आहे ती आपण ओढावून नाही घेतली पाहिजे. हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं मत होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की रादर दॅन हिंदू कोड बिल किंवा अशा काही गोष्टी आणण्यापेक्षा आपण समान नागरी कायदा आणला पाहिजे. काय आणला पाहिजे? समान नागरी कायदा. म्हणजे समानता पाहिजे पण ती धर्माच्या किंवा जातीच्या आधारावरती नाही पाहिजे, ती सगळ्यांसाठीच सेम पाहिजे. क्लॅरिटी आहे. पण या गोष्टीला नेहरूंचा विरोध होता. नेहरूंचं असं म्हणणं होतं की कुठं ना कुठं जे अल्पसंख्याक लोक आहेत किंवा जी मुस्लिम कम्युनिटी आहे किंवा जी शीख कम्युनिटी आहे किंवा जी ख्रिश्चन कम्युनिटी आहे त्यांना कुठे ना कुठे आपल्याला विशेष अधिकार देणं भाग आहे. क्लॅरिटी आहे. पण राजेंद्र प्रसादांचं म्हणणं असं म्हणणं होतं की बाबा कुठे ना कुठे धर्माच्या आधारावरती मला समानता नाही पाहिजे. जर मला समानता पाहिजे तर एकंदरीत संपूर्णपणे समानता पाहिजे. त्यासाठी मला समान नागरी कायदा पाहिजे. क्लॅरिटी आहे. त्यामुळे त्यांनी या हिंदू कोड बिलला कुठे ना कुठं विरोध केला होता. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन काय? सरदार वल्लभभाई पटेल. हे कुठं ना कुठं कन्फ्युज होते. यांना नेमकं समजणं गेलं की मी अपोज करू आम्ही सपोर्ट करू. ठीक आहे. त्यामुळे यांनी देखील पाठिंबा दिला किंवा समर्थन दिलं असं आपण म्हणू शकत नाही. सो डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा पाठिंबा नसताना आपल्याला पाहायला भेटतं. तर असा ऑप्शन बघायचं ज्यामध्ये ए आणि सी नाही आहे. हे तर कम्प्लीट कटलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे ऑप्शन इज बी अँड डी. क्लॅरिटी आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर. जर तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला हिंदू कोड बिल काय हे जरी नेमकं समजलं असेल तर तुम्ही त्या क्वेश्चनचा आरामात आन्सर करू शकता. ठीक आहे. फक्त आणि फक्त आपल्या अंडरस्टँडिंगने सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. तर एकंदरीत आपण बघितलेलं आहे की आयोगाने काही क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्च्युअली विचारलेले आहेत आणि काही क्वेश्चन हे कन्सेप्ट बेस्ड देखील असलेले आपल्याला पाहायला भेटतात की जे आणि लॉजिक आणि रिझनिंगने आपण आरामात सॉल्व्ह करू शकतो.
ठीक आहे. त्यामुळे असे क्वेश्चन येणाऱ्या प्रिलिम्स मध्ये आपले चुकणार नाहीत याची काळजी तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे. क्लॅरिटी आहे. कधी स्ट्रेट फॉरवर्ड जे फॅक्ट विचारलेला आहे ते जर नाही आठवत असं परीक्षेमध्ये ते मी समजू शकतो, पण जे असे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, आता हिंदू कोड बिल नेमकं काय हे जरी समजलं असेल तरी आपण या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींना आपण आन्सर करू शकतो. ठीक आहे. कारण का हिंदू कोड बिल वाचतानाच तुम्हाला या गोष्टी वाचण्यामध्ये येतात की नेमकं कोणाकोणाचं समर्थन आपल्याला आहे. ठीक आहे. तो एक मायन्यूट किंवा मायक्रो डिटेल या ठिकाणी आयोगाने विचारलेला नाहीये. समजतं मी काय म्हणतो ते. त्यामुळे असे क्वेश्चन्स आपले परीक्षेमध्ये चुकणार नाहीत याची मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सो नेक्स्ट क्वेश्चन, खालील समाजसुधारक व त्यांचे साहित्य त्यांच्या जोड्या जुळवा. ठीक आहे. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो ABCD अशा प्रकारचं असतं. येस, विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग, गोपाळ हरी देशमुख आणि ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुलेंचं साहित्य इशारा हे तर फार जास्त फेमस आहे. दादोबा पांडुरंगांचं धर्मविवेचन हे देखील फेमस आहे. ठीक आहे. यासाठीच त्यांना मराठी भाषेची पाणिनी सुद्धा म्हटलं जातं. हा क्वेश्चन 26 मध्ये येऊ शकतो. मराठी भाषेची पाणिनी कोण? दादोबा पांडुरंग. अस्पृश्यतेचा प्रश्न वीरा शिंदे. कधी लिहिलेला आहे? 1933. धर्मविवेचन 1848 मध्ये लिहिलेलं आहे. आणि इशारा 1885 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. तर हे सगळे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल किंवा पाठ करावी लागेल. क्लॅरिटी आहे. तर काय बसते ज्योतिराव डीचं 4, डीचं 4 एकच ऑप्शन आहे. सीचं 3, नाही डीचं 4 नाही, डीचं 1, सॉरी. येस, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. आणि सीचं 4. येस, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. आता अगेन हे सगळं साहित्य आहे. याच्यात आपल्याला काय करायचं? ऑड मॅन आउट काढायचं. आता यामध्ये एक अतिशय फेमस असं पुस्तक आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड, जे की सगळ्यांनाच माहित आहे की हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काही साहित्य आहे ते बऱ्यापैकी सगळ्यांच्या लक्षामध्ये राहतं. ठीक आहे. कारण का समाज सुधारक किंवा आपल्या एक्झामच्या सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. क्लॅरिटी आहे. पण त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला हे बाकीचे 3 साहित्य आपल्याला पाहायला भेटत नाहीत. तर या लॉजिकने सुद्धा तुम्ही याला ऑड मॅन आउट करू शकता. क्लॅरिटी आहे. पण जर आपण अजून जास्त डिटेलमध्ये किंवा करेक्ट अनालिसिस जर करायला गेलं तर हे बाकीचे 3ही पुस्तके जे आहेत ते मुकुंदराव पाटील लिखित आहे. क्लॅरिटी आहे. ते कोण आहेत? ऑब्विसली सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते. क्लॅरिटी आहे. त्यामुळे 4ही जे पुस्तकं आहेत ते सत्यशोधक समाजावरती आधारित आहेत, पण लेखक वेगवेगळा आहे. सो ऑड मॅन आउट मध्ये काय येतं? शेतकऱ्यांचा आसूड. ऑप्शन नंबर 4 इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, न्यायमूर्ती रानडेंनी डेक्कन ऍग्रिकल्चरिस्ट रिलीफ ऍक्ट या कायद्याचे स्वागत केले. कारण काय? या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होणार होते. ऑब्विसली इट इज द पॉसिबिलिटी. या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारातून मुक्तता होणार होती. ही पॉसिबिलिटी आहे का? कुठल्याही पॉसिबिलिटीमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट कर्जातून मुक्तता करेल का? वाटत नाही, अजिबात नाहीये. क्लॅरिटी आहे. सो डेफिनेटली फक्त आपल्याला
स्टेटमेंट 1 जे आहे ते करेक्ट आहे. हा कायदा जो आहे तो 1879 साली डेक्कन राईट्स नंतर अंमलामध्ये आणला होता. हे डेक्कन राईट्स कशामुळे झाले होते तर बेसिकली सावकाराकडून जे शेतकऱ्यांचं शोषण झालेलं आहे त्या शोषणाविरुद्ध हे राईट झालेले होते. ठीक आहे, त्यानंतर हा कायदा अस्तित्वामध्ये आणला होता. ठीक आहे, याच्यामध्ये काय, समजा एखादा शेतकरी जर कर्ज भरू शकत नसेल तर त्याला अटक केली जात असे. त्या कायद्यामध्ये काय केलं की बाबा अटक करायचा अधिकार नाहीये. ठीक आहे, त्याचबरोबर जे कर्ज दिलं जातं त्याच्यावरती त्याचं कुठं ना कुठं नियमन केलं जावं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जमिनीला संरक्षण दिलं जावं. म्हणजे जमिनी विकून कोणी कर्ज कोणी कर्ज फेडणार नाही. कारण का जी वंश परंपरागत जमीन आलेली आहे ती विकून लोक कर्ज फेडायचे. ठीक आहे, त्याच्यामुळे जमिनीचं संरक्षण सुद्धा ही एक तरतूद होती. ठीक आहे, क्लॅरिटी आहे. तशा वेगवेगळ्या तरतुदी या कायद्यामध्ये आणलेल्या होत्या. तर कुठल्या महत्त्वाच्या तरतुदी त्या कायद्याच्या? नंबर 1, या ऍक्टच्या तरतुदी याच्यावरती 26 मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. क्लॅरिटी आहे. तर काय, अबॉलिशन ऑफ अरेस्ट म्हणजे काय, कर्ज फेडू न शकल्यास सध्या अटक होणार नाही. म्हणजे काय, सावकाराकडे अतिरिक्त पॉवर नसणार आहे. नेक्स्ट काय, प्रोटेक्शन ऑफ लँड म्हणजे संरक्षण, म्हणजे जमिनी विकता येणार नाहीत. नंबर 3, रेग्युलेशन ऑफ लोन म्हणजे काय, कर्जाचं नियमन केलं जाईल. नेक्स्ट काय, कंपल्सरी रजिस्ट्रेशन म्हणजेच काय, कर्जाची नोंदणी केली पाहिजे रजिस्ट्रार सोबत. क्लॅरिटी आहे. या काही तरतुदी या ऍक्ट अंतर्गत आणल्या होत्या. त्यामुळे या ऍक्टचं न्यायमूर्ती रानडे यांनी स्वागत केलं होतं. कारण काय, ते या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होणार आहे. यामध्ये असं कुठं लिहिलेलं आहे का कर्जाच्या भारातून मुक्तता? अजिबात नाहीये. सो ऑप्शन नंबर 1 इज द ओनली करेक्ट आन्सर. सो पर्याय नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, सो लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्यरत होती? तर हा जो क्वेश्चन आहे तो माझ्या मते आयोगाने रद्द केला होता शेवटच्या आन्सर की मध्ये. ठीक आहे, तर याचं जे आन्सर आहे ते लोकसभा आहे. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आयोगामार्फत. सो लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती? अगेन अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड असा क्वेश्चन आहे, जास्त काही डोकं लावायची गरज नाहीये. ठीक आहे, आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ सोशल रिफॉर्मर्स. ठीक आहे, त्याचं क्वेश्चन काय, दादोबा पांडुरंग तरखडकर 1844 मध्ये काय केली होती? मानव धर्म सभा. ठीक आहे, आणि परमहंस मंडळी केव्हा स्थापन केली होती? 1849 मध्ये. क्लॅरिटी आहे. आता या सभेचे तत्व काय आहेत? ते एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर एकच आहे. जातीभेद नष्ट झाला पाहिजे. क्लॅरिटी आहे. त्यामुळे या सभेचे सभासद होण्यासाठी खालच्या जातीच्या लोकांनी शिजवलेले अन्न
ग्रहण करण्याची एक पद्धत असलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, यावरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षण देणे, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणे, ही या सभेची तत्वे असलेली आपल्याला पाहायला भेटतात. परमहंस मंडळी जी आहे ती एक गुप्त संस्था आहे, ती गुप्तपणे कार्य करते आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचं कार्य करते. क्लॅरिटी आहे? अगेन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले, त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? ऑब्विसली न्यायमूर्ती रानडे यांचा होता. अगेन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. RG भंडारकर डेफिनेटली. न्यायमूर्ती KT तेलंग यांचा देखील होता. बापू हरी शिंदे यांचा नव्हता. सो ऑप्शन नंबर 4 इज युअर करेक्ट आन्सर. 2023 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. अगेन फॅक्च्युअल प्रश्न आहे. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता हा देखील प्रश्न व्यक्ती विशेष मध्ये जाऊ शकतो. आता या ठिकाणी कीवर्ड काय माहिती का? ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ म्हणजे काय? पहिले वृत्तपत्र. कोणतं? ब्राह्मणेतर. ठीक आहे. ऑब्विसली महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे व्याख्यान आहे किंवा जे भाष्य आहे ते ब्राह्मण विरुद्ध आहे. ते अतिशय तिखट अशा भाषेमध्ये त्यांनी ब्राह्मणांवरती आणि ब्राह्मणांच्या समाज व्यवस्थेवरती टीका केली आपल्याला पाहायला भेटते. तर मग कुठं ना कुठं त्यांच्यावरती सुद्धा हल्ला केला जात असे, जे की ब्राह्मण वृत्तपत्र असतील त्यांच्याकडून. ठीक आहे. तर त्यांच्याकडून त्याचं संरक्षण करण्यासाठी ब्राह्मणेतर वृत्तपत्र. ठीक आहे. तर हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. कृष्णाजी भालेकर. पर्याय क्रमांक 4. क्लॅरिटी आहे? यांनीच ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवलेली आपल्याला पाहायला भेटते. ओके. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले? सो न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या 2 न्यूजपेपर मधून त्यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर होम रूल चळवळ कशासाठी आहे? तिचे उद्दिष्ट काय आहे? होम रूल चळवळीचे नेतृत्व कोणी कोणी केले? एक तर आपल्याला ॲनी बेझंट यांनी केलेलं पाहायला भेटतं आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक. जर बॉम्बे प्रांत सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राचं, बॉम्बे शहर जर सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलं होतं. आणि महाराष्ट्राच्या बाहेर ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. 2026 मध्ये होम रूलचे निगडीत प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले. 2025 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. 25 मध्ये अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि फॅक्च्युअल क्वेश्चन त्यांनी विचारले होते. या क्वेश्चनचा आन्सर आहे तुकाराम तात्या पडवळ. नेक्स्ट क्वेश्चन. विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले. अगेन अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. ब्रह्म समाज कुठं ना कुठं अजून जास्त रॅडिकल बनत गेला. केशव चंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे हा समाज ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिम पाणी पिणं नो चान्स. आर्य समाज डेफिनेटली वेद, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक
समाज. तो प्रार्थना समाज जो आहे तो एक्सटेन्शन आहे. ठीक आहे, कशाचं एक्सटेन्शन आहे? मानव धर्म सभा आणि परमहंस मंडळीचं. त्या विचारांचा प्रभाव आपल्याला प्रार्थना समाजावरती सुद्धा पाहायला भेटतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इज युअर करेक्ट आन्सर. क्लॅरिटी आहे? ओके, लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? अगेन व्हेरी मच फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. लॉजिकच्या याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये. आय थिंक ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. इंडिया फॉर इंडियन्स. ठीक आहे, त्यांच्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्रित करून हे पुस्तक लिहिण्यात आलेलं होतं. ओके, सो दॅट्स इट. एकंदरीत ज्या पद्धतीचे पीवायक्यूज मागच्या 10+ इयर्स मध्ये विचारलेले आहेत त्यावरून हे समजतं की लॉजिक बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते फार कमी प्रमाणात विचारलेले आहेत. फॅक्च्युअल ओरिएंटेड क्वेश्चन्स जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, तरीही आपण आपल्या प्रिपरेशनची दिशा बदलायची नाहीये. क्लॅरिटी आहे? काही कीवर्ड्सच्या माध्यमातून सुद्धा आपण क्वेश्चन्सच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, हे देखील आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आणि या क्वेश्चन आपल्याला हे सुद्धा समजलेलं आहे की कुठल्या कारणामुळे नेमका आपण मॉडर्न इंडियाच्या क्वेश्चनचं डिव्हिजन जे आहे ते ऍब्सोल्यूट नाही करू शकत. क्लॅरिटी आहे? ओके, सो आय होप या पूर्ण सेशन मधून तुम्ही सगळे पीवायक्यू सॉल्व्ह केले असतील. हे पीवायक्यूज प्रॅक्टिससाठी जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत. ही पीडीएफ, ही पीपीटी मी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. त्याची लिंक जी आहे ती आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे तो आपला नेक्स्ट टॉपिक वरती असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, सो यू विल नॉट मिस द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.